नमस्कार प्रेक्षकांनो, तर मालिकेचा खूपच जबराट असा प्रोमो रिलीज झालेला आहे. तर आता या अनिका, रागिनी आणि कामिनी या तिघींनी मिळून कमळीविरुद्ध खूप मोठा प्लॅन केलाय. खूपच घाणेरडा असा प्लॅन केलाय. पण नियतीने तोच प्लॅन त्यांच्यावरतीच उलटलाय. तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे, काय काय घडलंय सगळं बघूया. जबरदस्त व्हिडिओ असल्यामुळे शेवटपर्यंत पहा. तर आपण पाहतो की अनिका खूपच घाणेरडा असा प्लॅन बनवते. ती बोलते, बघा सगळ्यांनी नीट ऐका. मॉम, ग्रॅनी आजी, लक्ष देऊन ऐक. आपल्याला हा प्लॅन तिथेच एक्झिक्यूट करायचा आहे जिथे CCTV कॅमेरे असतील. म्हणजे कुठे? गार्डन एरियामध्ये. लॉन एरियामध्ये तोतई कमळी माझ्यावरती हल्ला करणार आणि बरोबर त्याच वेळेस तुला तिथे यायचं आहे. पण तिथे तू एकटी येणार नाही आहेस. तिथे कमळीसुद्धा येणार मला वाचवण्यासाठी आणि त्याच वेळेस तुला काठीने तिचं डोकं फोडायचं आहे. म्हणजे CCTV कॅमेऱ्यामध्ये काय दिसेल? मला वाचवण्यासाठी. सेल्फ डिफेन्समध्ये तू कमळीला मारलंस. म्हणजे हे सगळं करणार कोण? तोतई कमळी. आणि अडकणार कोण? खरी कमळी. आणि अनिकाचा प्लॅन ऐकून कामिनी तर इतकी खुश होते की काही सांगायलाच नको. ती म्हणते, अनिका तुझं किती कौतुक करावं ना तेच मला कळत नाहीये. खरंच ही आयडिया तर माझ्या डोक्यात सुद्धा आली नसती जी तुझ्या डोक्यात आली आहे. वेल डन, वेल डन अनिका. बरं, हे सगळं सुरू असताना त्यांचा अजून एक दुसरा प्लॅन सुरू असतो. ती आता लगेच कमळीच्या रूममध्ये येते आणि बोलते, कमळे चल, मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. अगं, माझ्या आजीकडे आणि माझ्या मॉमकडे सेम टू सेम तुझ्यासारखी दिसणारी डुप्लिकेट मुलगी आहे. चल, जिचा वापर करून त्या तुला अडकवणार आहेत. चल, मी तुला दाखवते. असं म्हणतच ती कामिनीच्या रूमच्या बाहेर तिला घेऊन येते आणि खिडकीतून आतमध्ये दाखवू लागते आणि बोलते, कमळे बघ. असं म्हणतच ती तिला आतमध्ये दाखवू लागते. तर कामिनी रागिनीला म्हणत असते, रागिनी, ही अनिकासुद्धा आपल्या हातातून निष्ठून चालली आहे. ही तोतई कमळी आता त्या अनिकावरती वार करणार, पाठमोरी वार करणार. त्यामुळे सगळ्यांना असं वाटणार की कमळीनेच केलाय. आणि अनिका गेली काय मेली काय आपल्याला काहीच फरक पडत नाही. त्यामुळे अनिकासुद्धा जाईल आणि कमळीसुद्धा जेलमध्ये जाईल. त्यामुळे आपला डबल बेनिफिट. आणि या सगळ्यामध्ये अनिकाचा बळी चढवायला लागला ना तरी देखील चालेल, मला काही फरक पडत नाही. आणि हे सगळं अनिका मुद्दाम कमळीला ऐकवते. करत हा त्यांचाच प्लॅनचा एक भाग असतो. हे सगळं बघून अनिका आता भोळसटपणाचा आव आणते आणि बोलते, कमळी बघितलंस माझी ग्रानी आजी किती स्वार्थी, किती कपटी आहे. मला तर पटतच नाहीये, ही माझीच आजी आहे. तुला तुला मारण्यासाठी ही चक्क स्वतःच्या नातीला सुद्धा अडकू पाहतीये. मला मारण्याचा प्रयत्न करतेय. पण हे सगळं बघून कमळीचा काही या सगळ्यावरती विश्वास बसत नाही. कारण निंगीने तिला ऑलरेडी सांगून ठेवलेलं असतं की अनिका काहीतरी खूप मोठं शिजवतीये, खूप मोठं काहीतरी प्लॅनिंग करते. आणि तसा पण ती विचार करते, हे सगळं कामिनी रागिणी कोणासाठी करतायत? त्यांच्या अनिकासाठी. अनिकाला मारणं शक्यच नाही, हे शक्यच नाही आहे. आणि तसं पण अनिका रागिणीच्या पोटची मुलगी आहे आणि पोटच्या मुलीला मारण्याचा प्लॅन कोणती आई करू शकत नाही. स्वप्नात देखील करू शकत नाही. 100% काहीतरी गौड बंगाल आहे यामध्ये. कमळी विचार करते, नाही नाही, मला या अनिकावरती विश्वास ठेवून चालणार नाही. मला हा सगळा घडलेला प्रकार बंड्या, निंगे आणि ऋषी सर यांच्याबरोबर डिस्कस करायलाच हवा. असं म्हणत असते तिघांना बोलावून घेते. तेव्हा निंगी बोलते, कमळे अगं इतके दिवस झालं मी तुला हेच तर सांगालोय. अगं ती अनिका चांगली नाही, ती लई मोठा काहीतरी प्लॅन बनवायला. पण तुझा माझ्यावरती विश्वासच नाही. आता तरी कळलं का? अगं ती साधीसुधी नाही. ती एकतर तुला मारणार नाहीतर तुला जेलमध्ये तरी पाठवणार. अगं लई मोठा डाव आहे त्यांचा. या असल्या बायकांवरती विश्वास ठेवू नकोस. तेवढ्यातच बंड्या बोलतो, कमळे अगं मला तुला काहीतरी सांगायचं आहे. आता समजा ती मुलगी तोतई आहे, खोटी कमळी आहे. मग आदित्यसुद्धा खोटंच बोलतोय. त्याला सुद्धा माहिती आहे की ती मुलगी कमळी नसून तोतया कमळी आहे. मग तो खोटं का बोलला याचा विचार करा ना. आणि कमळे, तो आदित्य कुठे आहे हे मला चांगलंच माहिती आहे. त्यांनी स्वतःला एका खोलीमध्ये लपवून ठेवलंय. आणि हा आदित्य तोच मुलगा आहे ज्याने आपल्या कमळीवरती चोरीचा आळ लावला होता. त्यांनी खोटं सांगितलं होतं की कमळीने स्वतःहून त्या डोनेशन बॉक्समधून 17,000 रुपये चोरलेत. आणि हा आदित्य लपून बसलाय. त्याला लपून बसण्यासाठी पैसे देण्यात आले होते. कोणाकडून? अनिकाकडून. आणि हे सगळं जेव्हा बंड्या सांगतो ना तेव्हा कमळीला खात्रीच पटलेली असते की अनिका खोटं बोलतीये. इतके दिवस ती आपला विश्वासघात करत होती. आपल्याशी चांगलं वागण्याची फक्त ॲक्टिंग करत होती. आणि फक्त आपल्याला अडकवण्यासाठीच हा सगळा प्लॅन केला गेलेला आहे. कमळी बोलते, जर आपल्याला हा सगळा डाव हाणून पाडायचा असेल तर त्या आदित्यला पकडावंच लागेल. आणि मग काय, कमळे आणि ऋषी दोघेही पोलिसांचा गेटअप घेतात. आदित्यच्या तोंडातून खरं वधून घेण्यासाठी, सत्य वधून घेण्यासाठी दोघांना हे नाटक करावं लागलंय. आणि मग काय, दोघेही पोलिसांचा गेटअप घेऊन कुठे पोचलेत? आदित्यच्या घराच्या समोर. ते दोघेही जोरजोरा दरवाजा ठोठावतात. आदित्य घाबरतो. तो हळूच वाकून पाहतो तर काय, बाहेर पोलीस असतात. आणि त्याला खरंच असं वाटतं की हे पोलीस आहेत. कारण त्या दोघांनी तोंडाला मास्क लावलाय जेणेकरून ते दोघे ओळखतच नाही आहेत.
या आदित्यची तर इतकी टरकली आहे, तो इकडे तिकडे पळू लागलाय. काय करावं काहीच कळत नाहीये. आणि तेवढ्यातच ऋषी जोराचा धक्का मारतो. कमळी ऋषी दोघेही आतमध्ये शिरतात. ऋषी आता आदित्यची कॉलर पकडतो आणि बोलतो, काय रे इथे लपून बसलायस आणि आता पळण्याचा प्रयत्न करू नकोस. तू कुठेही पळू शकणार नाहीयेस, आमच्या तावडीतून सुटू शकणार नाहीयेस. आणि आता तुला असं वाटत असेल ना की पोलीस तुझ्यापर्यंत कसे काय पोचले, आम्ही तुझ्यापर्यंत कसे काय पोचलो. तर हे सगळं करण्यासाठी अनिकाने आम्हाला टिप दिली आहे. अनिकाने स्वतःहून आम्हाला सांगितलंय की आदित्य इथे लपून बसलाय, त्याला पकडा. या सगळ्याचा दोषी तो आहे. कमळी आता सरळ त्याच्यावरती बंदूक ताणते आणि म्हणते, बोल जे काय असेल ना ते खरं खरं सांग, नाहीतर आम्ही अन्नपूर्णाच्या थोरल्या नातीला म्हणजे कमळीला फसवण्यासाठी आम्ही तुझा इथल्या इथे एन्काउंटर करू. बोल आदित्य, जे काही खरं असेल ना ते बोलून टाक. आता त्या अनिकाचा विचार करू नकोस, कारण त्या अनिकाने तुझा विचार केला का नाही, तिने तुला अडकवलं. आता तू तिचा विचार करू नकोस. तिचं जे काही सत्य आहे ना ते खरं खरं सांगून मोकळा हो, आणि यातच तुझं भलं आहे. आणि हे सगळं ऐकून तरी आदित्यची अशी काही फाटते की बासच. तो आता पोपटासारखं खरं खरं बोलायला सुरुवात करतो. तो बोलतो, नाही सोडा, मला या सगळ्यामध्ये माझी काही चूक नाही आहे. हे सगळं करून मला काय मिळणार आहे ह्याचा तुम्हीच विचार करा ना. हा सगळा प्लॅन त्या अनिका आणि तिच्या ग्रॅनी आजीचा आहे. त्या कमळीला मला अनिकाच्या ग्रॅनी आजीने बोलून घेतलं आणि आम्हाला प्लॅन सांगितला की या तोताई कमळीला पाठमोरं उभं करायचं आणि CCTV कॅमेरा मुद्दाम तिच्या पाठी लावायचा, जेणेकरून असं रेकॉर्ड होईल की कमळी हे सगळे पैसे मला देतेय. हा सगळा माझा प्लॅन नव्हता, हा सगळा त्यांच्या ग्रॅनी आजीचा प्लॅन होता, अनिकाचा प्लॅन होता. आणि मग काय, मागे उभा असणाऱ्या बंड्याने हे सगळं रेकॉर्ड केलंय. कमळीला आता कळून चुकलेलं आहे की अनिका किती लेवलची, किती पोचलेली आणि काय लेवलची मुलगी आहे ते. आणि त्यामुळे आता कमळीने जबरदस्त प्लॅन आखलाय. ते बोलते, हे बघा आता आपल्याला एक काम करायचं आहे. जेव्हा ती तोतया कमळी अनिकावरती हल्ला करेल तेव्हा आपण पोलिसांना तिथेच ऑलरेडी बोलून ठेवायचं. आणि ही अनिका स्वतःला लई ग्रेट समजते ना, तिने CCTV कॅमेरा मागे लावलाय, जेणेकरून तोतया कमळी मागून शूट व्हावी. पण आपण तिच्या पुढचा डाव टाकायचा. आपण समोरून CCTV कॅमेरा लावायचा आणि आपला CCTV कॅमेरा कोण असणार आहेत, निंगी आणि बंड्या. तुम्ही दोघांनी हे सगळं लपून शूट करायचं आहे. म्हणजे एकाच वेळेस तुम्ही दोघांनी हे शूटसुद्धा करायचं आहे आणि पोलिसांना सुद्धा बोलून ठेवायचं आहे. म्हणजे एका तीरामध्ये 2 निशाणे आपल्याला मारायचे आहेत. आणि अशा प्रकारे ऋषी, कमळी, निंगी आणि बंड्या या चौघांनी मिळून जबरदस्त असा प्लॅन केलेला आहे. आणि आता ॲक्च्युअल प्लॅन वर्क करण्याची वेळ आलेली असते. रात्रीची वेळ असते आणि ठरल्याप्रमाणे ती तोतय कमळी अनिकावरती वार करत असते. पण बरोबर त्याच वेळेला तिथे खरी कमळी येते, आपली कमळी येते. ही तोतया कमळी अनिकावरती चाकूने वार करत असते. आणि ऑलरेडी अनिकाने सांगितलेलं असतं, जेव्हा ती तोतया कमळी माझ्यावरती वार करेल तेव्हा तू मला वाचवायला येशील ना. तेव्हा कमळीसुद्धा नाटक करत आता तिला वाचवायला आलेली असते. कमळी त्या तोतया कमळीच्या हातातला चाकू हिसकावून घेते आणि मग काय, ती तोतया कमळी तिकडून पळून जाते. अनिका तिथे येते आणि अनिका आता त्या कमळीच्या हातातला चाकू हिसकावून घेऊ लागते आणि बोलते, कमळे तो चाकू माझ्याकडे आण, मी आता ग्रानीला संपून टाकेन. जी मला मारण्याचा प्रयत्न करते ना मी तिलाच मारून टाकेन. तेव्हा कमळी म्हणत असते, अनिका असं वेड्यागत वागू नकोस, असलं काय बी करू नकोस. तुझी ग्रानी आजी लई बाद आणि लई बेकार बाई आहे, तिच्या नादाला लागू नकोस. तेव्हा अनिका बोलते, ठीक आहे, तू मला तिला मारून देणार नाही आहेस ना, तर मी स्वतःला संपून घेते. आणि कसं आहे ना, माझ्या आजीला मला मारायचं होतं ना, मग तिचं काम ना मीच करते, मीच हे सगळं करून घेते, मी स्वतःला संपून घेते. असं म्हणत असते मुद्दाम तो चाकू स्वतःच्या पोटामध्ये खुपसून घेऊ लागते, म्हणजे नाटक करत असते. हे पाहून कमळी बोलते, अनिका अगं अनिका खुळी आहेस तू, असलं काय करू नकोस. आणि या सगळ्या झटापटीत CCTV कॅमेऱ्यामध्ये काय दिसते की कमळीच अनिकावरती वार करते. आणि तेवढंच मागून कामिनी हातात काठी घेऊन आली आहे, ती आता कमळीवरती वार करणार असते. आणि ज्यामुळे CCTV कॅमेऱ्यामध्ये काय दिसेल की स्वतःच्या नातीला वाचवण्यासाठी तिने कमळीवरती वार केला. पण अचानक तिथल्या लाईट्स गेलेल्या आहेत, एकदम शांतता पसरली आहे आणि थोड्या वेळाने एक वेगळीच किंचाळी ऐकू आली आहे. लाईट्स आल्यावर आपण पाहतो तर काय, कामिनीने कमळीवरती नाही तर अनिकावरती वार केलाय. लाईट आल्यावर कामिनीसमोर जे काही पाहते ते पाहून तिला खूप मोठा धक्का बसतो. तिच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण चक्क अनिका रक्ताच्या थारोळ्यात कमळीच्या मांडीवरती पडली आहे. ते पाहून तिला काय करावं काही समजत नसतं, ती पूर्णपणे सुन्न झालेली असते. तेवढंच ते पोलीससुद्धा आलेले असतात आणि पोलीस आता अनिकाला अटक करतात, कामिनीला अटक करतात. कारण जरी बॅक साईडला असलेल्या CCTV कॅमेऱ्यामध्ये हे दिसत असलं की कमळी अनिकावरती वार करते, तरी बंड्या आणि निंगीने केलेल्या शूटिंगमुळे स्पष्ट झालंय की कमळी अनिकावरती वार करत नाहीये, तर तिला वाचवतीये, तिच्यापासून चाकू लांब करतीये. हे स्पष्ट आता क्लिक झालेलं आहे, रेकॉर्ड झालेलं आहे त्या कॅमेऱ्यामध्ये.
आणि अशा प्रकारे आता ही अनिका मृत्युमुखी पडली आहे, तेही स्वतःच्या आजीच्या हाताने. तेव्हा आता पुढे काय होईल? रागिणीला जेव्हा हे सगळं कळेल की तिच्या आईनेच तिच्या मुलीचा जीव घेतला, तेव्हा काय होईल बघणं खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. राजन, आजी या सगळ्यांची काय रिॲक्शन असणार आहे? कारण एका दिरामध्ये 2 निशाणे कमळीने साधलेले आहेत. एकतर अनिकासुद्धा मेली आणि त्यात ही आजीसुद्धा आता जेलमध्ये जाणार. आणि या दोघींच्या विराहामध्ये रागिणीला वेड लागल हे वेगळंच. आणि अशा प्रकारे 2 नाहीत तर 3 निशाणे तिने मारून दाखवलेले आहेत. आणि अशा प्रकारे कमळीच्या आयुष्यातले 3 मोठे काटे आता वेगळे झालेले आहेत. तर अशा पद्धतीचा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे प्रेक्षकांनो. असेच अपडेट बघत राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. टिल देन बाय बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग.